नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजले सकाळचे 9:30 आणि आम्ही आलो आहे बा सिल्लोड बस स्टँडला. आमची गाडी गेली तिकडं डेपोमध्ये जरा रेडी होण्यासाठी, डिझेल वगैरे भरण्यासाठी. त्यामुळे आम्ही थांबलो आहे खाली आणि सकाळी लवकर निघालो आहे. आज बुलढाण्याला जायचं प्लॅनिंग होतं, मी त्या दिवशी कॅन्सल झालं आहे. आजचा गुरुवार, आज निघालो आहे मस्त. लवकर उठलो, लवकर आवरलं, गाडी बस स्टँडला गेलो, बस स्टँडवरून गाडी पकडली, आलो आहे बा. एक बस चालली मध्ये. हे बस स्टँड सिल्लोडचं मोठं बस स्टँड आहे. मी बघितलेलं नव्हतं, अजून माहीत नव्हतं. अजिंठ्यालेने इकडं सगळं आहे, देवगिरी किल्ला आहे, सगळं फिरण्यासाठी चांगलं आहे मस्त. पण आम्ही जाते बुलढाण्याला, डायरेक्ट तिकीट काढलेलं आहे आपण. जरा पोचायला उशीर झाला, गाडी लेट पोचली. 12:15 पोचली गाडी. 12 वाजता सरांची तिकडे गेलो, घरी फ्रेश झालो, फास्टमध्ये सगळं आवरलं. शूट करायला वेळच नाही मिळाला, त्यामुळे फास्टमध्ये आवरलं, फास्टमध्ये आलो. इकडं तोपर्यंत गेस्ट पण वाट बघत होते आपल्या क्लायंट. हे बा, इथे आपण मीटिंग घेतली मस्त. 10 गेस्ट होते. 10पैकी सगळ्यांना माहिती मिळाली व्यवस्थित पद्धतीने. हे ब्लॅकबोर्डवरतं याच्यावरती माहिती दिली. हे ब्रोशर वगैरे, बॅग वगैरे पॅक केली आता सगळी. त्यांना भेटून झालं आहे सगळं प्रॉपर. आता लाईट वगैरे बंद करून आम्ही निघतो इथून. सर गेलेत खाली, कारण ते बॅग वगैरे रेडी होते त्यांचं, लवकर आवडलं गेले, त्यामुळे गेले ते लवकर खाली. मी पण निघतो आहे आता. तर अशा पद्धतीने राहिलं आमचं. बस स्टँडला उतरलो, फास्ट सगळं एकदम फास्टमध्ये झालं. त्यामुळे आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे, येतात तशी फर्स्ट टाईम आहे. फर्स्ट टाईम आम्ही इकडे मीटिंग घेतली हॉलला एवढ्या मोठ्या, ज्यामध्ये चांगला रिस्पॉन्स मिळाला आम्हाला. तर बाकी पण पर्सन जॉईन होतीलच आता हळूहळू. चला, तेव्हा ते शूट करायला लागले लगेच. आपण चालू केलं की त्यांनी शूट केलंच पाहिजे. दररोज त्यांना लवकर जेवायला लागतं, 12, 12:30, 1 वाजेपर्यंत दररोज लागतं. आता आज बघतो मी किती टाईम झाला आहे, जवळपास 2:15 झालेत आता. आणि इकडे यायची घाई असल्यामुळे जेवायला पण वेळ नाही भेटला. नाश्ता वगैरे म्हणजे ज्यूस वगैरे पिलेलं होतं, त्याच्यावरती फक्त सकाळी शिताके घेतलेलं होतं, त्याच्याने एनर्जी होती मग बॉडीमध्ये. आता गेले की जेवण करायचं आहे घरी स्वयंपाक केलेला आहे, सगळं केलेलं आहे, जेवण करायचं मस्त. मग बघू पुढचं काय प्लॅनिंग की काय नाही. आपण आलो घरी, मस्त जेवण झालं आणि थोडं आराम केला, झोपून गेले होतो, त्यामुळे जरा उशीर झाला. आता किती वाजले, जवळपास 9, 9:15 काही झाले. आम्ही आलो आहे प्राशन सर आणि मी पाणी घ्यायला. इकडे हे खाली पाण्याचा जार ठेवला, टाका कॉईन. ये आलं पाणी. हे रात्रभर चालू राहतं का? हां, नाही विचारलं, जस्ट लागलं तर बाय चान्स. आता घेऊन जातो, त्याच्यामुळे काय वांधा नाही येणार. किती 20 लिटर येतं का 10 मध्ये? 11, 18. अच्छा. ही पूर्ण भरते का? ही 18 लिटरचीच येते का 20ची येते? ओके. हां. याच्यावरती पेमेंट जरी केलं ऑनलाईन तरी येऊन जातं. 10 रुपयात एवढं भरून येते बघा. चला, जायचं मस्त आता, जेवण करायचं आहे. त्यानंतर आपण जेवण करून आणि आलो इकडं रूमला. वरती ते सरांच्या सिस्टरचं इकडं घर आहे, तिकडे आलो आहे आपण. फायनली जेवण केलं मस्त. जेवणामध्ये मस्त पनीर होते, पनीर भाजी, मांडे, प्लेन मांडे. इकडे बघा वरतून मी तुम्हाला एक नजारा दाखवतो, रात्रीचे दिसतं का नाही माहीत नाही. आता आपण 6th फ्लोअरला आहे पूर्ण, आणि आहे पोलीस हेडक्वार्टर. इकडे आलेलं आहे आपण झोपायला मस्त. हे प्रशांत भागवत, भाऊ सुपरस्टार, यांच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जरा मस्त फ्रेश वाटतंय आज एकदम. आज बुलढाण्यामध्येच मुक्काम आहे आमचा. उद्याचं बघूया, आता उद्या निघायचे प्लॅनिंग आहे, पण उद्या काय होतं काय नाही माहीत नाही. निघणार तर आहोत, निघायचं तर आहेच. आणि इकडे बाकी काही नाही. बाकी काय वाटलं तर तुम्हाला वाटलं काही प्रश्न विचारा, क्वेश्चन टाका. जो पार्ट आवडला असेल कमेंट करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि गोळी खाते काय?
चालू सो जाते. सोप सुधार नारायणमधले नाही हे काय, घरी जेवढं मस्त दाबून आणलं इथे पण. पोट भरलं का? भरलं. तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, नवीन आले असेल तर. एकच वादा, या सर धंदा. धन्यवाद.